काढणार नाही, आपल्या आदिवासी संस्कृतीला कुठल्याच प्रकारे डागडोळ करणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे। आणि युवा मंडळीला सुद्धा विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने जे युवा मंडळ आहे खरोखरच आपली संस्कृती दाखवण्याचं काम करणार आहे। त्यामुळं सर्वांनाच विनंती आहे, असं नाही काय एका दोघांना, सर्वांना विनंती आहे। म्हणून आपण सर्व युवकांना असतील, सर्व आपली उतरक माणसं असतील, त्यांना सर्वांना विनंती आहे ज्यावेळेस ज्या ठिकाणावरून जाऊ त्यावेळेस आपल्याला कुठलीही गालबोट लागणार नाही याची फक्त दक्षता घ्यायची आहे। आणि सर्वच आपला कार्यक्रम YouTube लाईव्ह
कोणची भेट ना कोणची काय औंधात पाणी
जय जोहार वाला बदल दिल का वाला आदिवासी एक नंबर जोहार वाला एक नंबर आदिवासी एक नंबर जोहार वाला एक नंबर हमसे न टकराना हमें जंगल के शेर हे आदिवासी 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 शेर हे हमसे न टकराना हमें जंगल के शेर आदिवासी 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 शेर हमारी धरती हमारी सरकार मिटा देंगे जिससे जो ले ले हथियार हम आदिवासी कट्टर आदिवासी हम आदिवासी कट्टर आदिवासी हम आदिवासी कट्टर आदिवासी हम आदिवासी कट्टर आदिवासी जय आदिवासी
आदिवासी समाज जागे हो, आदिवासी समाज जागे हो, संघर्षाचा धागा हो, आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा आदिवासी समाज तोच आदिवासी दिन आज मुरबाड तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने या ठिकाणी साजरा करत आहे. आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा, आदिवासी बांधव जागा हो, आदिवासी बांधव जागा हो, संघर्षाचा धागा हो, आदिवासी एकजुटी समोर समोर इकडं होय. ओके शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथे जो कार्यक्रम होणार आहे तो लाईव्ह यूट्यूबला सुद्धा बघता येणार आहे. आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना क्लासिक लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब चॅनलवरती आपण हा कार्यक्रम बघू शकतो. हा जो कार्यक्रम आहे तो यूट्यूब लाईव्ह केला जाणार आहे आणि त्याच्यासाठी आपण क्लासिक लाईव्ह इव्हेंट या चॅनलवरती जावं. त्या ठिकाणी हा कार्यक्रम तुम्हाला लाईव्ह बघण्यास मिळणार आहे. एकदा सर्वांचा जोरात जय आदिवासी असा आवाज आला पाहिजे. मी पुढे म्हणतोय, एक साथ बोलो, जय आदिवासी. आवाज नाही आला. जय आदिवासी. एक तीर एक कमान. आवाजच येत नाही. बाहेर जे आदिवासी बांधव उभे आहेत रस्त्यावरती वगैरे, कृपया आतमध्ये येण्याची कृपा करावी आणि ज्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे त्यांनी कृपया स्टेजच्या डाव्या बाजूला इकडे त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी आपण आसनस्थ व्हावं ही विनंती आहे. सर्व आदिवासी बांधवांस नम्रतेची विनंती की स्टेजच्या डाव्या बाजूला जे सत्कार मूर्ती आहेत त्यांच्यासाठी स्पेशल बसण्याची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी आपण स्थानपन्न व्हावं ही नम्र विनंती. हां आणला का? हॅलो.
मी ज्या मान्यवरांची नावं या ठिकाणी उच्चारणार आहे बोलणार आहे त्याने लवकर होती तर भेटाल तर हे बघ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या आदिवासी समाजाचे जे नेते आहेत आदरणीय गोविंदजी राखो बला माजी जिप सदस्य यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी आपल्या सर्व समाजाच्या वतीने विनंती करतो. आताच आयोजकांनी जे नाव सुचवलं सन्माननीय गोविंदजी भला साहेब हे अध्यक्ष म्हणून नाव सुचवलं त्याला आयोजकाच्या कमिटी करून अनुमोदन देत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी जे आपले क्रांतिकारक अगरबत्ती पेटवा. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपले जे क्रांतिकारक आहेत त्यांचं प्रतिमा पूजन करायचं आहे. पहिल्यांदा दीप प्रज्वलन करायचं आहे. कृपया आलेल्या सर्व समाज बांधवांना एक विनंती आहे का आज या हॉलमध्ये जनरेटरवर सगळं चालू आहे त्यामुळे कुठं पंखा चालू नसेल तरी कृपया क्षमा असावी. सर्व समाज बांधवांना विनंती आहे की सर्वांनी हॉलमध्ये यायचं आहे. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तरी कृपया सर्व समाज बांधवांनी वर खुर्चीवर येऊन हॉलमध्ये बसायचं आहे. कृपया याची नोंद असावी.
करावं. हॅलो, या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन होत आहे. आपल्या समाजाचे नेते आदरणीय बलासाहेब, त्याचप्रमाणे नंदाताई उडा, अरुणा खकर मॅडम, त्याचप्रमाणे किसन गिरा साहेब. मित्रांनो, दीपप्रज्वलन कशासाठी, आपण दीपप्रज्वलन कशासाठी करतो? जो ज्ञानाचा, त्यागाचा, शौर्याचा आणि अभिमानाचा असा दीप लावून आपल्या समाजामध्ये जो अज्ञानरूपी अंधकार आहे तो या दीपप्रज्वलन करून आपण दूर करूया आणि नवीन वाटा शोधत समाजाच्या प्रगतीकडे वाटचाल करूया. ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरू दे, ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरू दे. दूरवर जाओ हीच आमची सदिच्छा, दूरवरती जाओ हीच आमची सदिच्छा. संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा आदिवासी जागतिक दिन या ठिकाणी मुरबाड या स्थळी सादर होत आहे. या ठिकाणी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, प्रथम दीपप्रज्वलन करावं आणि नंतर आपले जे क्रांतिकारक आहेत त्यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून आपण आपला कार्यक्रम पुढे घेऊन जाऊया. नंदाताई उघडा मॅडम या ठिकाणी दीपप्रज्वलन करत आहे. माननीय गिरासाहेबांना मी विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करावं. त्यानंतर अनिलजी कवटे सर यांना विनंती करतो की त्यांनी दीप लावावा आणि ज्ञानाचा प्रकाश हा सर्वत्र दूर जावा. आदरणीय खाकर मॅडम, अरुणाताई खाकर, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असलेले मान्यवर, मी आदरणीय गोविंदजी बालासाहेबांना मी विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण करावा. त्याचप्रमाणे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस श्री अरुणा खाकर मॅडम या, त्याचप्रमाणे नंदाताई उघडस मॅडम यांना विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. त्यानंतर आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेस हार अर्पण करावा. आदरणीय किसनजी गांगारासाहेब यांना विनंती करतो की त्यांनी आद्यक्रांतिकारक राया ठाकर या ठिकाणी आमच्या मुरबाड तालुक्याचे सन्माननीय आमदार आदरणीय किसनजी कथोरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या समवेत असलेले आदरणीय सुभाषदादा पवार, आदरणीय कथोरे साहेब हे नाग्या कातकरी यांच्या प्रतिमेस
हार अर्पण करत आहेत. सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले अनिलजी गरत, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर असलेले सर्व कार्यकर्ते, या सर्वांना मी विनंती करतो. आमच्या मुरबाड तालुक्याचे तहसीलदार माननीय अभिजितजी देशमुख साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करावं. आदरणीय कतोरे साहेबांना मी विनंती करतो कृपया स्टेजवरती स्थानपन्न व्हावं. ही तमाम आदिवासी समाजाकडून आपणास विनंती. आदरणीय सुभाषदादा, त्याचप्रमाणे जे जे मान्यवर आहेत त्यांनी कृपया स्टेजवरती येण्याची कृपा करावी. या ठिकाणी आमचे प्रकल्पातून काही प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनाही विनंती आहे की कृपया या ठिकाणी येण्याची कृपा करावी. रवींद्र दुसे सर, विस्तार अधिकारी प्रकल्प, गजानन गवाळे सर, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकल्प, त्याचप्रमाणे प्रफुल्ल परचाके, गृहपाल मुरबाड, डॉक्टर श्रीधर बनसोडे. त्याचप्रमाणे खाली जो आरोग्य कॅम्प लावलेला आहे तो म्हणजे स्माईल फाउंडेशन मुरबाड यांच्या वतीने. त्या स्माईल फाउंडेशनचे प्रमुख आदरणीय विजय मांदळे सर जर कुठे असतील तर त्यांनी कृपया या ठिकाणी येण्याची कृपा करावी. मित्रांनो, आलेल्या सर्व आदिवासी बांधवांचे मी पुन्हा एकदा आयोजक आणि समस्त आदिवासी समाज यांच्या वतीने सर्वांचं स्वागत करतोय. या ठिकाणी ज्यावेळी आपल्याकडे पाहुणा येतो, अतिथी देवो भव, आणि त्यामध्येही आदिवासी समाज म्हटला की पाहुण्याला देवच मानतो. मग तो सोयरा असो, आपला दायरा असो किंवा बाजूच्या गावातील एखादा माणूस असतो, प्रत्येकाला आपण पाणी, चहा, जेवलास का असा अगदी आपुलकीने विचारत असतो. तसंच आपल्याकडे अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. त्या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य समजतो. त्याप्रमाणे आपल्या मुरबाड तालुक्याचे आमदार माननीय श्री किसनजी कतोरे साहेब यांचं स्वागत मी आमच्या आदिवासी समाजाचे कार्यकर्ते रमेशजी उघडा सर यांना विनंती करतो की आपण साहेबांचं स्वागत करावं. बालासाहेब स्वागत करतील, आमच्या समाजाचे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. साहेब, ही फडकी एवढ्यासाठीच की आदिवासी समाजातील बाया या फडकी घेतात. मागे मी बोललो होतो फडकी का, तर त्या फडकीमागे एक जाज्वल्य असा आदिवासी समाजाचा इतिहास आहे. ज्यावेळी हळदी घाटाचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये ज्यावेळी समस्त सैनिक हारलं, त्यावेळी ज्या त्यांच्या अर्धांगिनी होत्या, ज्या त्यांच्या धर्मपत्नी होत्या, त्यामध्ये ठाकर समाजाच्या आणि समस्त
सुभाषदादा पवार यांचं स्वागत आदरणीय लाड्या मेंगार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. तदनंतर आपल्या तालुक्याचे आदरणीय तहसीलदार अभिजितजी देशमुख साहेब यांचं स्वागत मी सुधाकरजी वाघ सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. खाकर सरांनी स्वागत करायचं आहे. आदरणीय रामभाऊ दळवी रघुनाथ खाकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी रामभाऊ दळवी यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर आदरणीय अनिल घरत साहेब यांचं स्वागत दीपकजी वाघ यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. दिलीप वाघ दिलीप वाघ आणि दीपक वाघ दोघांनी पटकन यावं आणि स्वागत करावं. दीपक त्यानंतर आदरणीय मोहनजी साशे साहेब यांचं स्वागत अनिलजी कवटे सर करतील. विठ्ठल उगडे सर यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. त्यानंतर आदरणीय बांगर सर यांचं स्वागत रमेशजी उगडे सर करतील. मेर्दीचे दारोडा सरपंच स्टेजवरती यावं. त्यानंतर दीपकजी पवार साहेब यांचं स्वागत नानू वाकरे दीपकजी पवार. आदरणीय दीपकजी पवार सर यांचं स्वागत सरपंच पांडुरंग दरोडा सर आणि नानवा दोघांनी करावं. त्यानंतर आमच्या अनुदानित आश्रमशाळेचे संचालक आदरणीय BMG पवार साहेब यांचं स्वागत विठ्ठल उगडे सरांनी करावं. त्यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गोविंद बालासर यांचं स्वागत मी आमचे मित्र उगडासाहेब पंढरनाथ उगडासाहेब यांना विनंती करतो की गोविंद साहेबांचे स्वागत करावं. त्यानंतर आदिवासी समाजातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व ज्यांनी अख्खी हयात आदिवासी समाजाचा इतिहास शोधण्यात आणि त्याच्यावरती आपलं मतं मांडण्यासाठी घालवले असे अरुणजी खाकर यांचं स्वागत मी अनिलजी कवटे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर नंदाताई उघडा यांचं स्वागत लाड्यामामाने करावं. लाड्यामामा मेंगाळ.
त्यानंतर आमचे मार्गदर्शक आदरणीय किसन केरास साहेब यांचं स्वागत रघुनाथजी काकर सर यांनी करावं. तालुका वैद्यकीय अधिकारी बनसोडे साहेब यांचंही स्वागत मी उघड्या साहेबांना सांगतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर माजी सभापती आदरणीय अरुणाजी खाकर मॅडम यांचं स्वागत मी लाड्या मेंगा सर यांना विनंती करतो की ते करण्यात यावं. माननीय जयाताई वाघ यांचं स्वागत आदरणीय आमच्या मेहदी ग्रामपंचायतीचे सरपंच पांडुरंग दरोडा यांनी करावं. दरोडा बाबा यांचा सत्कार भाऊ पारधी यांनी करावं. आदरणीय सुरेशजी बांगर साहेब यांचं स्वागत मी रमेश उघडा यांना करतो. झालं ना? ठीक आहे. धन्यवाद मित्रो. या ठिकाणी आपण आपल्या समाजातील म्हणतात ना, जर आपल्याला नाव कमवायचं असेल आणि जगात आपल्या नावाचा गाजावाजा करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात. आपल्याजवळ चिकाटी लागते, आपल्याजवळ मेहनत लागते आणि मेहनतीशिवाय आपल्याला फळ मिळत नाही. आमच्या समाजात असेच काही हिरे आहेत ज्यांनी अफाट मेहनत करून, परिश्रम करून आणि मोठ्या चिकाटीने यश संपादन केलंय. 1-2 नाही तर तब्बल 42 नोकर वर्ग ह्या एका वर्षामध्ये आदिवासी समाजामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि याचं श्रेय जाते इथल्या शिक्षण व्यवस्थेला. उत्तम असं शिक्षण आणि अधिकारी घडवण्याची धमक ही मुरबाड तालुक्यामध्ये आहे. तर मी या ठिकाणी उपस्थित असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना विनंती करतो या ठिकाणी उपस्थित असलेले जे आमचे विद्यार्थी आहेत त्यांचा आपण सत्कार करूया. मी प्रथम नाव वाचतोय. उपस्थित असतील तर त्यांनी लगेच येण्याची कृपा करावी. नयनजी विठ्ठल वाघ, सहाय्यक राज्य कर आयुक्त, क्लास 1 अधिकारी यांची निवड झालेली आहे. MPSC थ्रू त्यांची निवड झालेली आहे. आहेत का इथे? जर आले नसतील तर त्यांनी तत्पूर्वी एक मध्ये छोटासा कार्यक्रम राहिलाय. आपण या कार्यक्रमाची प्रस्तावना घेऊया आणि प्रस्तावना करण्यासाठी मी आदरणीय रघुनाथ खाकर यांना विनंती करतो की आपली प्रस्तावना सादर करावी. सर्वांना जय आदिवासी. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. आपण आदिवासी दिन साजरा का करतो आणि कधीपासून करतो हा जर आपण विचार केला, दुसरे महायुद्ध संपल्याच्या नंतर संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली आणि स्थापना झाल्यानंतर त्या संयुक्त राष्ट्र संघाने ठरवलं की आदिवासी समाज हा डोंगर भागात
ती समस्या आमच्या सगळ्या आदिवासी बांधवांना उद्भवलेली आहे आणि ती या ठिकाणी आदरणीय आमदार साहेब असतील, आदरणीय सुभाषदादा असतील, आदरणीय तहसीलदार साहेब असतील, सर्वच वरिष्ठ मंडळी या ठिकाणी आहे. त्यांना माझी संपूर्ण समाजाच्या वतीने एक विनंती असेल की माळशेज घाटात राबवण्यात येणाऱ्या 1500 मेगा व्हॅट वीज प्रकल्प हा होऊ घातलेला आहे. या प्रकल्पाला आमच्या संपूर्ण साहेब आदिवासी समाजाचा विरोध आहे. कारण हा प्रकल्प झाल्याच्या नंतर अनेक आमच्या आदिवासी गाव या ठिकाणी बाधित होणार आहेत. अनेक या ठिकाणी जंगल उद्ध्वस्त होणार आहे. कारण आदिवासींना आम्हाला जंगल वाचवायचे, आमचं अस्तित्व वाचवायचंय आणि म्हणून हा वीज प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत थांबला पाहिजे एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. लांबून लांबून संपूर्ण आदिवासी समाज या ठिकाणी आलेला आहे. प्रस्ताविकामध्ये जास्त न बोलता या ठिकाणी सगळ्यांची जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सगळे होणार आहेत आणि म्हणून जास्त न बोलता सगळ्यांचे या ठिकाणी प्रस्ताविकेमध्ये धन्यवाद मागतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय जय आदिवासी. अरे आवाज दो. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा. अरे आवाज कुठे येतो? एकटेच आवाज येतो. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा. अरे आवाज दो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय प्रस्तावना उद्बोधक अशी ठाकर सरांनी केली. आदरणीय आमचे लाडके आमदार कतोरे साहेब होऊ घातलेला जो प्रकल्प आहे ते त्याच्याकडे विशेष लक्ष देतील कारण आम्ही त्यांचेच मतदार आहोत. त्यामुळे आपण फार चिंता करण्याची गरज नाही. ते नक्कीच त्यामध्ये लक्ष घालतील. त्यानंतर आपण सत्काराकडे जाऊया. आदरणीय नयन वाघ असतील तर त्यांनी कृपया या ठिकाणी यावं. त्यानंतर दुसरं नाव आहे डॉक्टर स्वरूप अरुण खाकर. हा MD करतोय सध्या. त्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची आई या ठिकाणी उपस्थित आहे संजीवनी खाकर. मी त्यांना विनंती करतो, परीक्षा असल्यामुळे स्वरूप खाकर हे येऊ शकले नाहीत. आदरणीय आमदार साहेब आणि आमदार साहेबांना मी विनंती करतो की त्यांच्या पालकांचं त्यांनी एक सन्मान चिन्ह प्रमाणपत्र हे देऊन सन्मानित करावं. दोन्हीही त्यांचे पालक आई आणि वडील या ठिकाणी उपलब्ध आहेत. आदरणीय आमदार साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत होत आहे. डॉक्टर स्वरूप अरुण खाकर MD करतोय. आज परीक्षा असल्यामुळे तो येऊ शकला नाही. त्यानंतर पुढचं नाव आहे डॉक्टर युवराज रघुनाथ वाघ MBBS. आल्याच्या वाडचे आहेत. त्यांचे पालक त्यांचे नातेवाईक या ठिकाणी असतील तर कृपया त्यांचे वडील या ठिकाणी आहेत. आदरणीय रघुनाथजी वाघ सर, अभिमान वाटावं अशी ही कामगिरी आहे. गोविंदजी बालासाहेब त्यांना आपली फडकी देत आहेत. आदरणीय कतोरे साहेब सन्मान चिन्ह, सुभाषदादा साहेब यांच्याकडूनही सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक दिलं जात आहे. धन्यवाद साहेब. यानंतर पुढचं नाव आहे डॉक्टर सई अरुण खाकर. सई अरुण खाकर या ठिकाणी उपस्थित आहे. तिने या ठिकाणी यावं आणि त्यांच्या पालकांनी या ठिकाणी येण्याची कृपा करावी. BA MS त्यांचे डिग्री आहे आणि ती सध्या शिकते. डॉक्टर सई अरुण खाकर. आदरणीय सुभाषदादा पवार यांना मी विनंती करतो, आमचे आदरणीय सुभाषदादा पवार त्यांचे वडील दोन्हीही मुलं त्यांनी डॉक्टर बनवलेले आहेत. अथक अशा परिश्रम करून दोन्ही मुलांचं आदर्श घेण्यासारखं आहे. यासाठीच हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित करत असतो. त्यानंतर
संजना नाथा मेघाळ पोलीस. अतिशय गरीब परिस्थितीमधून ही मुलगी पोलीस झाली. खरतड असं प्रशिक्षण पूर्ण करून आले असणार. त्यांचे पालक वगैरे आले आहेत का? आले आले विद्यार्थी आले का? नमिता जयवंत खाकर सिव्हिल इंजिनियर आहे. तिला विनंती करतो की तिने येण्याची कृपा करावी. आदरणीय तहसीलदार साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे मेडल आणि प्रशस्ती पत्रक त्यांना प्रदान करण्यात यावं. दीपक आलो लचका, पुढचं नाव आहे दीपक आलो लचका. या ठिकाणी आला असेल लॅब टेक्निशियन किंवा त्यांचे पालक येण्याची कृपा करावी. दीपक रघुनाथ शीद आलेत का? हा, हे शिक्षक झालेले आहेत. पोर्टलद्वारे भरती झालेले आहेत पेसामधून. मी आदरणीय अनिल भाऊ भरत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा गौरव करण्यात यावा. गौरव एवढ्यासाठी की येणाऱ्या काळामध्ये त्यांना हे त्यांच्या लक्षात राहावं, स्मरणात राहावं की आपण केलेल्या कष्टाचं चीज झालं असं या ठिकाणी आम्ही त्यांना सन्मानित करू इच्छितो. त्यानंतर गणेश बळराम पारधी. गणेश बळराम पारधी हे मला वाटतं आमदार साहेबांचे अगदी जवळचे लाडके आहे आणि मी आमदार साहेबांनाच विनंती करतो की आपल्या मानसपुत्राला सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात यावं. दीपक लटका यांचे वडील जर कुठे असतील तर कृपया या ठिकाणी येण्याची कृपा करावी. आदरणीय दीपकजी पवार यांना पुढचं प्रशस्ती पत्रक देण्याची मी विनंती करतो की दीपक आलो लचका लॅब टेक्निशियन. सर, अतिशय गरीब कुटुंबातला हा विद्यार्थी आणि याने उत्तम असं यश संपादन केलं आणि आपल्या नावाची मोहोर उमटवली. यानंतर बाळू कानू हिंदोळा या शिक्षकास मी विनंती करतो यांनी यावं. रामभाऊ दळवी यांना विनंती करतो की बाळू कानू हिंदोळा यांचं स्वागत करावं. त्यानंतर लक्ष्मण देऊ शेंडे असतील तर त्यांनी स्टेजकडे यावं. लक्ष्मण देऊ शेंडे. कल्पेश मंगल खाकर. लक्ष्मण देऊ शेंडे आहे का? कल्पेश मंगल खाकर. रेवती कुशा वाघ. कोणी पालक तिचे मिस्टर वगैरे आहेत का? काशीनाथ तुकाराम भला. काशीनाथ तुकाराम भला. हा. लक्ष्मण रामचंद्र वारगडा. लक्ष्मण वारगडा मी शोभा सुरेश कवटे सरपंच करचोंडे आणि रमेश उगडा साहेब यांना विनंती करतो बांगर सरांकडून. यानंतर हे झालं का? झालं. कांचन भोलानाथ निर्मल शिक्षक आले आहेत का? रवींद्र गोविंद वाघ. रवींद्र गोविंद वाघ. योगेश गोपाळ वाघ. रवींद्र गोविंद वाघ. योगेशजी आलेले आहेत, शिक्षक आहेत.
बांगर सरांना. त्याच्याबरोबर इंदुताई भानुदास पवार बळेगाव सरपंच असतील, त्यांनी सुद्धा यायचं आहे. नारायण नाथा वाघ, नारायण नाथा वाघ शिक्षक, दीपक वाघ उपसरपंच, यांनी सुद्धा त्यांचं स्वागत करण्यासाठी यायचं आहे. आणि हिराबाई दोंडू वाघ तळवली सरपंच असतील तर त्यांनी या ठिकाणी येण्याची कृपा करावी. अश्विन किसन बगाड, अश्विन किसन बगाड आहे का? प्रतीक इंदुराव साहेब यांना विनंती करतो की अश्विन किसन बगाड यांचं सन्मान चिन्ह देऊन, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर सुमन पांडू बांगारा आणि गणपत शेळकंदे असतील तर त्यांनी या ठिकाणी येण्याची कृपा करावी. गणपत शेळकंदे. रवींद्र औशीराम वारे तयार राहायचं आहे. रवींद्र औशीराम वारे. त्यानंतर विलास भाऊ वाघ, अश्विनी किसन बगाड, विलास भाऊ वाघ आलेत का? रेश्मा काशनाथ निरगुडा तलाठी, रेश्मा काशनाथ निरगुडा. वनिता काशनाथ शिंगवा. देवराम वाघ सरपंचांनी पुढे येण्याची कृपा करावी. पुढचं नारायण सुरेश आंबवणे आलेत का? तन्मय अशोक पोटे तलाठी, सचिन माधव निर्मळ तलाठी, रेश्मा काशनाथ निरगुडा त्याचे काका या ठिकाणी आलेले आहेत. कुमार अक्षय भाऊ पारधी आणि त्यांचे वडील भाऊ पारधी या ठिकाणी आहेत. कॉम्प्युटर सॉफ्ट इंजिनियर आहेत ते. त्यांचं स्वागत करण्यासाठी देवराम माधुरी दरोडे आले आहेत का? विठ्ठल डामसे सर कुठे असतील तर त्यांनी या ठिकाणी यावं. नाहीतर अनिल कवटे या ठिकाणी आहेत. दीपक किसन पारधी. पुढचा सत्कार मूर्ती दीपक किसन पारधी तुमच्याकडे आहे का? त्यासाठी त्यांचं स्वागत वामन खाकर आले असतील तर त्यांनी कृपया पुढे यावं आणि अरुण खाकर यांनी त्यांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं. आलाय का? तानाजी यशवंत पारधी, तानाजी यशवंत पारधी नाही, तानाजी जयवंत पारधी आलेत का? आले आले. महेश कसरू बांगारा, महेश कसरू बांगारा. त्याच्यानंतर महेश कसरू बांगारा हे औषध निर्माता या पदावरती कांता रमेश काकर असतील तर त्याने या ठिकाणी यावं सत्कार करण्यासाठी. बेबी महादेव बांगारा
वनरक्षक केतन विठ्ठल उघडे असतील तर त्यांनी या ठिकाणी यावं. वडिलांनी पुढे येण्याची कृपा करावी. मी साहेबांना विनंती करतो, आमदार साहेबांना. बेबी महादू बांगारा असतील तर त्यांनी स्टेजवरती यावं. प्रमिला श्रावण पोकळा आहेत का? प्रमिला श्रावण पोकळा पालक वगैरे. स्वागत करण्यासाठी या ठिकाणी तुकाराम रडे यांनी यायचं आहे. प्रमिला श्रावण पोकळा, डॉक्टर प्रकाश मोहन भला त्यांचे पालक, डॉक्टर अशोक पांडुरंग पारधी, ज्योत्स्ना रमेश शीर, ज्योत्स्ना रमेश शीर, संगीता भरत निरगुडा, गुरुनाथ नवसू वाघ, डॉक्टर अशोक पांडुरंग पारधी, तुकाराम रडे आहेत का? मी मान्यवरांना विनंती करतो, सुभाषदादा पवार आणि आमदार किसनजी खोतोरे यांना. गुरुनाथ नवसू वाघ, चिंतामण वारगडा आरोग्य सेवक, पुंडलिक मधुकर पारधी शिक्षक, सविता कैलास बांगारा आरोग्य सेवक, त्यानंतर भरत कानो खाकर वाहक ठाणे मनपा आलेत का? भरत. चंद्रकांत गोष्टे यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर ऋषाली बबन कोकाटे MBBS डॉक्टर, ऋषाली बबन कोकाटे. मी विवेक पवार सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते झाले 2 मिनिटाची काढा फक्त. साहेब एक जरा वेगळा सत्कार करतोय 2 व्यक्तींचा, जे आदिवासी समाजामध्ये ज्यांना आम्ही सुईणबाई म्हणतो. आपल्यालाही चांगली माहिती आहे, आपलं जो जन्म केला तर त्या सुईण म्हातारीने केला असणार, तेव्हा फार एवढी दवाखाने नव्हती. अशा 2 व्यक्ती या ठिकाणी आलेल्या आहेत. अलीबाई नामा उघडा, अलीबाई नामा उघडा आणि हिराबाई चिंदू खाकर याने कृपया पुढे यावं पटकन. अलीबाई नामा उघडा आणि हिराबाई चिंदू खाकर. मी आदरणीय आमच्या तालुक्याचे कार्यसम्राट आदरणीय किसनजी कतोरे साहेब आणि सुभाषदादा पवार, त्याचप्रमाणे गोविंदजी बाळासाहेब, नंदाताई उघडा, अरुण काकर आणि या सोनल या 2 आजी असे आहेत की त्यांनी अनेकांना जन्म देण्यासाठी मदत केलेली आहे. त्यानंतर एक सत्कार बाकी आहे फक्त. माननीय सोनल गोविंद दरवडा MD डॉक्टर आहेत त्या, त्यांचे पालक वगैरे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की आदरणीय किसनजी कतोरे साहेब
कदोरे साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात यावा. ठीक आहे. यानंतर मी एक आपण नृत्य पाहूया. बराच वेळा आपण एकच कार्यक्रम करतोय. प्रत्येक हिंदूराव यांचं स्वागत मी अनिलजी कवठे सरांना सांगतोय की करावं. गौरीनाथवाला केवारवाडी कंपनीने तयार आहे. कांबडी नाच आहे. चंद्रकांतजी गोष्टे साहेब यांचं स्वागत मी लाडा मेंगळ साहेबांना सांगतोय की त्यांचं स्वागत करावं. चला नाचवाले यायचं आहे इथे. त्याच्यानंतर तारपा होणार आहे. आश्रमशाळा वाल्लीवर आहे. चला चालू करायचं आहे. आपण सर्वांनी या नृत्याचा आनंद घ्यायचा आहे. आमच्या कातकरी समाजाचे अध्यक्ष पुंडलिक भोसले साहेब या ठिकाणी आलेले आहेत. कातकरी समाज संघटनेचे अध्यक्ष. त्यांना मी विनंती करतो की त्यांना कातकरी साहेबांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद भोसले साहेब. सर्वांनी हा आदिवासी कांबड नाच बघायचा आहे.
धन्यवाद. यानंतर लगेचच तारपा आणि तयार राहायचं आहे. तारपा नृत्य होणार आहे. पालघर जिल्ह्याचं एक उत्कृष्ट नृत्य नमुना जो जगप्रसिद्ध आहे असा तारपा नृत्य या ठिकाणी शासकीय आश्रमशाळा वाल्हिवरे यांचे जे विद्यार्थी आहेत त्याचं सादरीकरण होणार आहे. मी त्यांना विनंती करतो की लगेचच आपण यायचं आहे आणि समोर तारपा नृत्य सादर करायचं आहे. चालू करायचं आहे. म्युझिक चालू करा. टाळ्यांच्या
एक सूचना आहे. वेदांत मनोहर वाघ दुर्गापूर हा लहान मुलगा कुठेतरी हरवला आहे. जर कुणाला दिसलं तर त्यांनी स्टेजवरती आणून द्यावा. वेदांत मनोहर वाघ 10 वर्षाचा छोटा मुलगा आहे, तो हरवला आहे. पालक शोधतायत. धन्यवाद. शासकीय आश्रमशाळा वालिवरे उत्तम असा तारबा नृत्य. यानंतर आदिवासी समाजाचे अभ्यासक आदरणीय अरुणजी खाकर निवृत्त अधिकारी हे आपले संस्कृतीविषयी माहिती देणार आहेत. बा देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. आपल्या तालुक्याचे आदरणीय कार्यसम्राट आमदार माननीय किसनजी कोतोरे साहेब यांच्याकडून आता ज्या ठिकाणी जो तारपा नृत्य सादर झाला त्यासाठी त्यांच्याकडून 2000 रुपयाचं त्यांच्यासाठी पारितोषिक आलेले आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायचं आहे. मी मुलांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर येऊन आदरणीय आमदार साहेब यांच्या हस्ते हे बक्षीस स्वीकारावं अशी विनंती. यानंतर अरुणजी खाकर साहेब. सगळ्यांनी शांत बसा. आपापल्या जागेवर प्लीज जरा बसून घ्या. गडबड करू नका. नाचून झाला ना मग आता बसा ना. बसा बसा. तिकडे गॅलरीत थांबू नका. इकडे या. जरा शांत बसा. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती राजा शिवाजी, आरक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, 50% आरक्षण देणारे आपले राजश्री छत्रपती शाहू महाराज, जल जंगल जमिनीचा सत्याग्रह करणारे आमचे धरते आबा भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, राया ठाकर, तिलका मांझी, आणि आज मी या ठिकाणी जो बोलत आहे त्याचे देण आहे ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. जरा प्लीज जरा बसता का. ए बाया उभा सांग घ्या ना. काल आवड्या उड्या मारत्या. शांत बसा. आपण एक चांगले सुसंस्कृत आदिवासी माणसं आहोत. आपल्या अंगामध्ये चांगली सुसंस्कृतपणा आहे आणि तो आपण या ठिकाणी आपला अस्तव्यस्तपणा दाखवू नका कृपया प्लीज. आपल्या तालुक्याचे आमदार, कार्यसम्राट आमदार, लोकप्रिय आमदार या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपण असे माकडासारखे इकडे तिकडे उड्या मारता. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. आदिवासी समाजासाठी ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. मला लाज वाटते या गोष्टीची. कृपया सगळ्यांनी शांत बसा. व्यासपीठावर आपल्या तालुक्याचे मान्यवर आमदार, लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट आमदार माननीय कतोरे साहेब, आम्ही तुमचे आमच्या आदिवासी बांधवाच्या वतीने अगदी मनापासून आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे लोकप्रिय नेते सुभाषदादा पवार, आपल्या तालुक्याचे प्रशासकीय अधिकारी, हेड ऑफ तालुका माननीय देशमुख तहसीलदार साहेब, रामभाऊ दळवी साहेब, दीपक पवार साहेब, मोहन सासे साहेब, सुरेश
बांगर साहेब आणि आमच्या गावाला ज्ञानगंगा आणणारे BM पवार आणि आपल्या सगळ्यांचे म्हणजे लहान थोराचे एक अतिशय चांगला मित्र. आपण सगळे त्यांना ओळखतो, लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत, आणि सगळ्यांचे परिचय प्रत्येकाच्या घरात जाणारे, अगदी चुलीपर्यंत जाणारे असे आपले लोकप्रिय लोकमान्य माणूस, अतिशय पॉप्युलर व्यक्तिमत्व अनिल गरज साहेब. साहेब, मी तुमचं मनापासून स्वागत करतो. तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आलात, खूप बरं वाटलं. मित्रो, आपण हा आदिवासी दिवस का साजरा करतो किंवा कधीपासून साजरा करतो? जरा गप्प बसा ना, काल बोलता, बाहेर तरी मग वा. ज्याला ऐकायचं नसेल त्यानं बाहेर वा. मला काय मुद्दाम तुम्हाला त्रास देण्यासाठी आलो नाही, तर मला काही कामं नाही म्हणून मग आलो येत. आपण जो आदिवासी दिवस का साजरा करतो? 1994-95 पासून युनोनं सांगला का तुम्ही आदिवासी दिवस साजरा करा. मग त्याच्या आधी आदिवासी नव्हतं का? भारतात आदिवासी नव्हतं का? अख्ख्या जगात आदिवासी नव्हतं का? तर 9 ऑगस्ट 1982 साली जिनिव्हा, स्वित्झर्लंडची राजधानी जिनिव्हा. माझा आवाज येतो का तिकडं? स्वित्झर्लंडची राजधानी जिनिव्हा या ठिकाणी युनोची, युनायटेड नेशन या जागतिक संघटनेची एक सभा झाली. या सभेमध्ये असा ठरला, एक त्या सभेमध्ये अतिशय चिंताजनक बाब समोर आली आणि त्या युनोला एक प्रश्न पडला की काही वर्षांनी आदिवासी नष्ट होणार, आदिवासी नामशेष होणार. नामशेष होणार म्हणजे काय, पटकी येईल का त्याला? का काय कोरोनासारखा आजार येऊन सगळं आदिवासी मरतील का? असा काही नव्हता. तर आदिवासी संपणार म्हणजे तो त्याची रूढी परंपरा, भाषा, चालीरीती ह्या संपणार आहेत. कारण ह्या रूढी परंपरा, भाषा, चालीरीतीवर त्याच्यावर आक्रमण होत आहे. त्यामुळं आदिवासी वाचला पाहिजे. आदिवासी हा जंगल जमिनीचा रक्षण करता आहे, त्याला वाचवल्या पाहिजे. म्हणून 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. मित्रो, आदिवासी म्हणजे काय? की एका ठराविक भूप्रदेशावर दुसरा माणूस येण्याच्या अगोदरपासून राहणारा जो समुदाय आहे. नीट सांगतो, जरा ऐकून घ्या. एखाद्या भूप्रदेशावर दुसरा माणूस येण्यापासून राहणारा समुदाय म्हणजे आदिवासी. जल, जंगल, जमीन याचं रक्षण करणारा आदिवासी. आता जल, जंगल, जमीन याचं रक्षण करणारा आदिवासी आपण बऱ्याचशा TV सिरीजमध्ये जो उघडा नागडा बघितलेला माणूस आहे, राक्षस, जो रक्षक आहे जल, जंगल, जमिनीचा, त्याला राक्षस बनवलं. आणि जो राक्षस दाखवलेला आहे तो आपणच आहोत, आपलेच पूर्वज होते, आपलेच बापजादे. तर असा हा आदिवासी की जो या भूप्रदेशावर पहिल्यापासून राहत आलेला मूळ निवासी. तर ह्या देशामध्ये जिथं राहतो, आदिवासी राहतो, तिथं भारत निर्माण झाला. आपण भारतात नाही, आपल्यामध्ये भारत आहे. असा हा सगळा प्रकार आहे. आपली जी संस्कृती आहे, आता आपण नाच बघितला इथं, जो कांबडी नाच म्हणतो आपण, जुना नाच म्हणतो, तर त्याच्यामध्ये त्याचे जे नृत्याचा जो प्रकार आहे, आपल्या हा नृत्यामधला उगम होणारा जे भरतनाट्यम आहे किंवा इतर जे कुचिपुडी नृत्य असतील किंवा भारतामध्ये जे इतर नाच आहेत, नृत्य आहेत, त्याचं उगमस्थान इथून आहे, या नाचापासून. हा जो नाच होतो त्याच्यामध्ये ते गाणंसुद्धा बघा कसं असतं. धंतरी तू मायवो तुझो माझा पायवो, तुझो माझा पायवो रागना धरी जो.
म्हणजे हा आदिवासी माणूस त्या धरतीला माता म्हणतो. म्हणजेच काय, चंद्र, सूर्य, धरती, नदी, नाले, ओढ, प्राणी, झाडं हे आपले देव आहेत. म्हणून तो म्हणतो की तंतरी तू मायवो तुझो माझा पायवो रागना तरीचो. आणि हा आदिवासी या धर्तीवरच जन्माला येतो, धरतीच्या कुशीत जन्मायला येतो आणि मरताना सुद्धा तो धरतीच्या पोटातच जातो, दफन केलं जातं. ही आपली संस्कृती आहे. आणि ही संस्कृती आपण आपली जी तरुण पिढी आहे, आपले जे मुलं आहेत त्यांच्याकडे हस्तांतरित व्हायला पाहिजे. म्हणून हा आदिवासी दिवस आपण साजरा करायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्या तरुणांना, आपल्या जे शिक्षित लोक आहेत त्यांनी एक गोष्ट कळायला पाहिजे. भाषा, आता माकांची भाषा बोलतो, टाकराची भाषा बोलतो. आज जर महान टाकराची भाषा बोलली नाही, माझी दोन्ही पोरा शिकली, शहरात राहिलो आम्ही, आणि माझी पोराला जर भाषा आली नाही तर मग माझ्या नातवंडाला भाषा येणार नाही. ही भाषा तिसऱ्या पिढीला संपते. आणि आज 7,000 जगात भाषा होत्या आदिवासीच्या, त्यातल्या 200 भाषा नामशेष झालेल्या आहेत, नष्ट झाल्या 200 भाषा. आणि 300 भाषा शेवटची घटका मोजत आहेत, त्या एवढ्या 1-2 वर्षात नष्ट होतील. म्हणजे भाषा जी काय आपली ओळख आहे ती आपण प्रत्येकाने बोलली पाहिजे, आपल्या मुलांना सांगितली पाहिजे, आपल्या नातवंडाला सांगितली पाहिजे. कारण भाषा संपली, तुमची संस्कृती संपली तर आदिवासी संपला जातो. घटनेच्या 342 कलम 2 नुसार, मी नीट सांगतो ऐकून घ्या, घटनेच्या कलम 342 2 नुसार तुम्हाला तुमची संस्कृती नसेल माहीत, तुम्हाला तुमची भाषा येत नसेल, तुम्हाला तुमच्या रूढी परंपरा माहीत नसतील तर तुम्ही आदिवासी ठरत नाही. तुम्हाला आदिवासीमधून बाहेर काढलं जातं. कारण तुमच्याकडं आदिवासी म्हणून तुमच्याकडे काय प्रूफच नाही. आदिवासी तुम्हाला कसं सांगायचं? तर ह्या ज्या गोष्टी आहेत, भाषा, संस्कृती, परंपरा ह्या ज्या गोष्टी आहेत. आता एक परंपरेचं आपण इथं मस्त बघा उदाहरण बघितलं, खूप छान परंपरेचं ज्ञान, पारंपरिक ज्ञान. हॉनरिंग इंडिजिनियस मिडवाईफ सेफगार्ड लाईफ अँड वेल बिईंग, याचा मराठी अर्थ आहे आदिवासी पारंपरिक सोयींचा सन्मान, जीवन आणि आरोग्य संस्कार. बघा, वर्ल्ड म्हणजे जागतिक युनो संघटनेने हे वाक्य दिलेलं आहे, पारंपरिक सोयींचा सन्मान, जीवन आणि आरोग्य संस्कार. किती युनोने दखल घेतलेली आहे सोयींची. सोयीन म्हणजे कुठल्याही प्रकारच्या सोनोग्राफी न करता ती बाई म्हणते की बाळ उलटा आहे, हे बाळ पायाळू आहे. हे त्यांचं एवढं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान त्यांनी आपल्या जे नवीन पिढी येणार आहे त्यांच्याकडं समर्पित करायला पाहिजे. टाईम खूप कमी आहे, तरी मी एकच मिनटात माझं भाषण संपवतो. आपण जे उपस्थित जे मंडळी आहेत, आपण आपल्या तरुण पिढीला काय द्यायचं आहे? फक्त जमीनच द्यायची नाही किंवा संपत्ती द्यायची नाही, तर शिक्षण, संस्कृती, भाषा, स्वाभिमान, हक्क याची जाणीव करून द्यायची आहे. त्याचबरोबर पेसा कायदा, वन हक्क कायदा याचा अभ्यास करायचा आहे. आणि शेवटी आपल्याला काय वाचवायचं आहे? तर आपली जमीन वाचवायची आहे, आपली भाषा वाचवायची आहे, आपली संस्कृती वाचवायची आहे, आपल्या मुलांना शिक्षण द्यायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाशिवाय आदिवासी पुढं जाणार नाही, सुधारणार नाही. मुलांना शिक्षण देऊन, कायदेशीर हक्क समजावून घेऊन आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संविधानिक पद्धतीने आपल्याला लढाईला सामोरं जायचं आहे. खूप वेळ झालेला आहे, लोक कंटाळल्या. माझी जाता मग सगळे जे तरुण मुलं आहेत त्यांना एक विनंती करतो, जे लोक 2 व्हीलर घेऊन आलेले आहेत त्यांनी सावकाश जायचं आहे. कुठल्याही प्रकारचा धांगडधिंगा करायचा नाही, व्यवस्थित जायचं. मला जी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे, आमचे सगळे रमेश उगडा, अनिल गवटे, त्यानंतर लाड्या बेंगाळ, आमचे गोविंद भलासाहेब, त्यानंतर आमचे उंबाचेवाडीचे वाघ ब्रदर
आणि जे सगळे जे लोक आहेत या आयोजनामध्ये सामील झालेले आमचे रघुनाथ काकर सर, आमची भावकी विश्वनाथ काकर सर, नानू वाघ, या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय आदिवासी, जय संविधान, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. जय आदिवासी. यानंतर आदरणीय आमदार साहेबांना बाहेर जायचं असल्याने ते आपल्या आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा देणार आहेत. त्यांना विनंती करतो की साहेब आपण आपले मनोगत व्यक्त करावं. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान बिरसा मुंडा यांना नतमस्तक होऊन सर्वच आदिवासी बांधवांनी आयोजित केलेल्या जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आपले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाषदादा पवार, आपले तहसीलदार श्री देशमुख साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दीपकजी पवार, आमचे युवा कार्यकर्ते अनिलजी घरत, आपले भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष हरिभक्त परायण माऊली दळवी महाराज, नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष मोहनजी सासे, कृषी उत्पन्नाचे संचालक बांगर सर, गिरा, उपस्थित असलेले आपले तरुण युवा कार्यकर्ते श्री प्रतीकजी इंदुराव, या कार्यक्रमाचे आणि आपल्या समाजाचे अध्यक्ष गोविंदजी बाला, किसन विरा, नंदा ओगडा, जया वाघ, लाड्या मेंगाल, अनिल कवटे, अरुणा खाकर, पंडित उगडे, दिलीप वाघ, भाऊ पारदी, गजानन कांबडी, मंगल दरोडा, हरचंद्र पादीर, अरुण खाकर, विष्णू खाकर.